शेतकरी मित्रांनो, आता ही जी काही पारंपरिक पिकं आपण घेतो, ह्या पिकामध्ये काही पुरण, कारण सोयाबीनचे भाव तुम्ही पाहिले आता सध्या काय भाव आहेत. 5,000 रुपये बॅग काढायला आहे आणि सोयाबीनचा भाव 3,500 आणि 3,000 रुपये विकायला आहे. मग अशामध्ये शेती परवडत नाही. मात्र बरेच काही असे शेतकरी असतात की जे बागायती शेती करण्याचा प्रयत्न करतात. आता यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे, त्यामुळे बरेच शेतकरी हे केळी पिकाकडे वळत आहेत. आता हळदकडे बी बरेच शेतकरी आहेत बरं का, मात्र आता केळी पिकाकडे वळत आहेत आणि या केळीसाठी शासनाकडून लागवडीसाठी अनुदान सुद्धा मिळत असतं. आता हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल नसेल मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट करा. मात्र हे जे काही अनुदान आहे, हे अनुदान कसं मिळवायचं याबद्दलची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर फळबाग लागवड योजनेसाठी आपण अर्ज करत असतो फलोत्पादनाअंतर्गत. त्यामध्ये मोसंबी असेल, संत्री असेल, आंबा असेल, अशा पिकांना महाडीबीटी मार्फत अनुदान मिळत असतं. मात्र जर केळी लागवड ज्या ज्या शेतकऱ्यांना करायची आहे, तर अशा शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत अर्ज भरता येत नाही. यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारे अर्ज करावा लागतो आणि तो अर्ज आपल्याला कृषी विभागाकडे करावा लागतो. आता तो अर्ज कसा करायचा, तर त्यासाठी महत्वाचे आपल्याला अगोदर कागदपत्र लागतात. जे आपलं ग्रामपंचायत आहे कार्यालय आहे, त्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून ग्रामपंचायतचा ठराव घ्यायचा की आम्हाला MREGS अंतर्गत म्हणजे मनरेगा अंतर्गत केळी लागवड करायची, म्हणून त्या ज्या शेतकऱ्याच्या नावानं करायची त्या शेतकऱ्याच्या नावानं ठराव घ्यायचा. त्या शेतकऱ्याचा 7/12 आणि होल्डिंग, आणि होईल तवर 7/12 हा 2.5 एकरच्या वरचा असावा, म्हणजे त्यामध्ये अनुदान चांगल्या प्रकारे येतं. आता सरासरी मला वाटते की 1 एकर साठी 1700-1800 केळीचे रोप लागत असतात. आता काही शेतकरी कमी जास्त अंतरावर लागवड करतील, त्यामध्ये थोडाफार कमी जास्त होऊ शकतं. मात्र जवळपास 1700-1800 पर्यंत झाडं लागत असतात. त्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना केळी लागवड करायची असेल तर त्यांनी ते 7/12 एक 2.5 एकरच्या वरचा असावा, कमीत कमी 2.5 एकर होल्डिंग, आणि शेतकऱ्याचं बँकेचं पासबुक, आणि जे काही रोजगार सेवक असतो आपला, त्या रोजगार सेवकाचं ते MREGS कार्ड असतं, ते MREGS कार्ड नंबर किंवा कार्ड असेल तर कार्ड, एवढे कागदपत्र घेऊन आपल्या गावचा जो कोणी कृषी सहाय्यक असेल किंवा आपण स्वतः तालुका कृषी कार्यालयामध्ये जायचं आणि त्यांना केळी लागवड अनुदानासाठी मला अर्ज करायचा आहे असं त्यांच्याकडून जो काय अर्ज असेल तो अर्ज सविस्तरपणे भरून त्यांनाच तिथे द्यायचा आहे. आणि या योजनेमार्फत तुम्हाला लागवड करण्यासाठी जे काही खड्डे खाणं असेल, त्यासाठी जे काही वेगवेगळ्या गोष्टी असतील त्यासाठी अनुदान मिळत असतं. आता दुसरं राहिलं, आपल्याला समजा त्या केळीसाठी ठिबक करायचं असेल तर मग हे ठिबक आपल्याला महाडीबीटी अंतर्गत करता येतं. त्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला त्या माध्यमातून एक पूर्वसंमती मिळते आणि पूर्वसंमती मिळाल्याच्या नंतर आपण ठिबक खरेदी करायचं, आपल्या शेतात ठिबक करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिबकचं सुद्धा अनुदान मिळत असतं. आता असा हा केळी लागवडीसाठी एक तुम्हाला फायदा आहे. तुम्हाला केळी लागवड करायची असेल तर नक्कीच माहित करा. आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करा. मात्र आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायद्याची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद.